हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं सोनालीज फूड लॅबमध्ये। आज मी तुम्हाला मावा जिलेबी कशी बनवायची हे सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात सुरुवातीला आपल्याला गॅस चालू करून त्यावर एक पॅन ठेवायचा आहे। पॅन मध्ये आपल्याला 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घालायचं आहे। याचे आपल्याला 1 तारी पाक करून घ्यायचा आहे। मावा जिलेबीसाठी आपल्याला 1 तारी पाक लागेल। आपल्याला अधूनमधून हलवत राहायचं आहे। हे पहा 1 तारी पाक तयार झाले आहे का नाही ते आपण अधूनमधून बघत राहायचं आहे। साधारणपणे आपल्याला 6-7 मिनिट तरी लागतील 1 तारी पाक व्हायला। पाक झाला आहे की नाही हे बघण्यासाठी आपण 2 बोटांमध्ये पाक घेणार आहे। जर त्याची 1 तार झाली तर समजा 1 तारी पाक तयार आहे। पाक झाल्यानंतर आता आपल्याला थंड होण्यास ठेवायचं आहे। जिलेबीचं बॅटर तयार होईपर्यंत आपण एका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे, जेणेकरून तेल गरम होईपर्यंत आपलं बॅटर तयार होईल। जिलेबीचं बॅटरसाठी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 200 ग्रॅम खवा म्हणजेच 1 वाटी खवा घेतला आहे। त्यामध्ये आता आपल्याला 60 ते 70 ग्रॅम मैदा टाकायचा आहे, म्हणजे अर्धी वाटी मैदा लागेल। मैदा टाकून झाल्यानंतर 4 ते 5 चमचे आपल्याला दूध टाकायचं आहे। दूध टाकल्यानंतर आपल्याला मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। दूध टाकून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा इलायची पावडर टाकून मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे बॅटर तयार होईल। बॅटर तयार झाल्यानंतर ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊन त्याला चांगलं एकजीव होईपर्यंत मळायचं आहे। ते झाल्यानंतर आपल्याला ते बॅटर एका पायपिंग बॅग मध्ये भरायचं आहे। पायपिंग बॅग जर नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी सुद्धा वापरू शकता। मी या ठिकाणी दुधाची पिशवीच वापरली आहे। अशा प्रकारे हे बॅटर आपल्याला पिशवीत टाकून झाल्यानंतर त्या पिशवीला एक कट मारायचा आहे। आता आपण गरमागरम भजी काढून घेऊया। आता आपण गरमागरम जिलेबी काढून घेऊया। अशा प्रकारे जिलेबी आपल्याला गोल गोल टाकायची आहे। गॅस आपल्याला मीडियम फ्लेम वरच हवा। मावा जिलेबी हाय फ्लेम वर लगेच करपून जाते। ही जिलेबी आपल्याला आलटून पलटून टाकायची आहे। त्याला बघा आता कसा लालसर रंग येत आहे। हे बघा, आता त्याला ब्राऊन कलर येऊ लागला आहे। आता ही जिलेबी आपण एका प्लेट मध्ये काढूया। जिलेबी प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर गरम गरम पाकामध्ये आपण टाकून घेणार आहोत।
आता आपली ही जिलेबी खाण्यासाठी तयार आहे. आता आपण जिलेबीवर सिल्वर वर्क लावून घेऊ आणि त्याच्यावर काजू बदामचे बारीक काप टाकलेले आहेत. तर ही जिलेबी खाण्यासाठी तयार आहे.